नांदेडमध्ये घुमणार विद्रोहाचा आवाज। 20व्या विद्रोही साहित्य संमेलनाची जय्यत तयारी। साहित्यातून परिवर्तनाचा जागर। उद्यापासून नांदेडमध्ये विद्रोही संमेलनाचा थरार। राहुल प्रधान यांच्या नेतृत्वाखाली नांदेड सज्ज। सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर विद्रोही साहित्य संमेलन। क्रांतीची आणि संतांची भूमी असलेल्या नांदेडमध्ये आज सायंकाळपासून विचारांचा जागर सुरू होतोय। 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या मुख्य मैदानावर संपन्न होत आहे। या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान आणि त्यांच्या टीमने संमेलनाची जय्यत तयारी केली असून देश विदेशातील नामवंत, विचारवंत आणि साहित्यिक यात सहभागी होणार आहेत। प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे आणि सामान्यांचा आवाज बुलंद करणारे हे संमेलन अनुभवण्यासाठी नांदेडसह जिल्हाभरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, साहित्यप्रेमी, कवी, कलावंतांनी मोठ्या संख्येने या विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांनी केले आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। सत्तेच्या राजकारणात मानवी मूल्य हरवत चालली आहेत अशा काळात साहित्याच्या माध्यमातून विद्रोहाची मशाल पेटविण्यासाठी आजपासून नांदेडच्या सायन्स कॉलेजच्या मैदानावर 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही पाहू शकता वेगवेगळे स्टॉल उभारण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राहुल प्रधान आहेत। राहुल भाऊ, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। यावर्षी जे संमेलनाचं स्वागत अध्यक्ष पद नांदेडला मिळालेलं आहे। सध्या तयारी कोणत्या टप्प्यावर आहे? आपण पाहू शकतो की तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। उद्यापासून साहित्य संमेलनाला नांदेडच्या या राजा ढाले साहित्य नगरीमध्ये सुरुवात होत आहे। आज रात्री भयंकराच्या दरवाजात कोण नामदेव ढसाळांच्या कविता संग्रहावर आधारित नाटकाचा प्रयोग होणार आहे। याही नाटकाच्या प्रयोगाचा नांदेडच्या सर्व रसिकप्रेमींनी, सर्व साहित्यप्रेमींनी आणि शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी याचा सहभागी होऊन या नाटकाचा प्रयोग पाहावा। आणि उद्यापासून उद्घाटन सत्र आहे। उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे सकाळी विचाररथ यात्रेला सुरुवात करून उद्घाटन सत्र आम्ही सुरुवात करणार आहोत। महात्मा फुलेंना अभिवादन करून विचाररथ यात्रा काढली जाणार आहे। या संमेलनासाठी वेगवेगळे विचारवंत येणार आहेत, ते कोण कोण आहेत? या संमेलनासाठी महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक, लेखक, विचारवंत सहभागी होणार आहेत। त्यासोबतच महाराष्ट्राबाहेरूनही काही विचारवंत या ठिकाणी येणार आहेत। जसं की आपण पाहतो की दलित साहित्यातले किंवा दलित अभ्यासक म्हणून भारतामध्ये जे प्रसिद्ध आहेत विचारवंत बजरंग बिहारी तिवारी सर ही उद्याच्या उद्घाटन सत्रामध्ये असणार आहेत। त्याचबरोबर समारोपाच्या सत्रामध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतनलाल सर ही सहभागी होणार आहेत आणि अनेक कवयित्री या राज्याबाहेरून आपल्या देशभरातून या ठिकाणी संमेलनामध्ये सहभागी। या संमेलनाच्या माध्यमातून आपण नांदेडकरांना काय आवाहन करणार? नांदेडकरांना माझं हेच आव्हान आहे की नांदेड नगरीमध्ये हे 20वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। पहिल्यांदा नांदेडमध्ये हे संमेलन पार पडत आहे। तर नांदेडचे आपण एक आयोजक म्हणून, त्याचबरोबर ही नांदेडला मिळालेली एक संधी म्हणून आणि जो एक विचाराचा जो एक संघर्ष आहे, सांस्कृतिक एक जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये नांदेडच्या सर्व लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्यांनी सहभागी होणं हे अत्यंत गरजेचं आहे। देशासमोरचे, समाजासमोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या साहित्य संमेलनाच्या मंचावरून उपस्थित केले जाणार आहेत, त्यावर चर्चा केली जाणार आहे आणि नक्कीच या साहित्य संमेलनातून नांदेडच्या या आंबेडकरी चळवळीला एक वेगळी दिशाही मिळणार आहे आणि एक बळही। एकंदरीत आपण पाहू शकता या संमेलनाची जी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि नांदेडकरांना एक वैचारिक मेजवानी या साहित्य संमेलनातून मिळणार आहे। त्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावे असे आव्हान या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांनी केले आहे। कॅमेरामॅन गोविंद सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।